आता बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगावातली। प्रशासन सामान्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी असतं की कायद्याचे चुकीचे अर्थ लावून सामान्यांची आणखीनच अडवणूक करण्यासाठी, असा प्रश्न पडलाय। याचं कारण म्हणजे कारेगावात प्रशासनानं पारधी वस्तीला दिलेली वागणूक। बरोबर एका वर्षापूर्वी एबीपी वाचानं कारेगाव पारधी वस्तीजवळील एका शेतातल्या धोकादायक तीव्र उतार असलेल्या विहिरीचं वास्तव उघड केलं होतं। पाण्यासाठी जीव धोक्यात घालून इथून पाणी काढलं जात होतं। त्यानंतर काही दिवस प्रशासनानं टँकरद्वारे पाणी पुरवलं खरं, पण त्यानंतर इथल्या पारधी वस्तीला झुडपी जंगलात अतिक्रमित ठरवत विहीर बोरवेल करता येणार नाही असंही कळवलं। अखेर पाण्यासाठी प्रशासन काही करत नाही म्हणून पारधी वस्तीतील लोकांनी वन हक्क कायद्याचा मार्ग अवलंबला। वन हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार राहत्या जागी घराचा मालकी हक्क, जमिनीचे पट्टे मिळवण्यासाठी यवतमाळ महसूल प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला। मात्र प्रशासनानं वन हक्क कायदा 2006च्या नियमांना तिलांजली दिली। नागरिक 1994 पासून राहत असलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं। आदिवासी असूनही बिगर आदिवासी संदर्भातले निकष लागू करत त्यांच्याकडे 3 पिढ्यांपूर्वीचे पुरावे मागत सर्वांचे अर्ज फेटाळून लावले। त्याशिवायही धक्कादायक म्हणजे अर्ज फेटाळल्यानंतर अर्जदाराला अपीलासाठी 60 दिवसांचा अवधी मिळतो। मात्र या संबंधीची नोटीस चक्क 2 महिने उशिरा म्हणजे फेब्रुवारीची नोटीस एप्रिल महिन्यात पाठवली। दरम्यान या धोकादायक विहिरी जवळून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव पारधी वस्तीजवळ असलेल्या विहिरीची ही दृश्य तुम्ही पहा। कदाचित तुम्ही पण हे दृश्य पाहून थक्क होऊन जाल। अत्यंत धोकादायक आणि तीव्र उतार असलेल्या निसरड्या विहिरीमध्ये एक एक करून महिला खाली उतरतात। सर्वात खालची महिला विहिरीच्या अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत जाते आणि तिच्या काही फूट उंचीवर दुसरी महिला, मग तिच्या काही फूट उंचीवर तिसरी महिला, मग चौथी, मग पाचवी, अशी 8 ते 10 महिलांची एक मालिका तयार होते आणि हंडाभर पाणी जो आहे तो विहिरीतून अशा पद्धतीने बाहेर काढला जातो। आपल्यासोबत कारेगावमधील महिला पूजा पवार आहेत। पूजाताई, गेल्या वर्षी जेव्हा ही बातमी आली तेव्हा काय झाला आणि वर्षभरानंतर आता काय स्थिती आहे? ते बातमी पसरल्याबरोबर 2-3 दिवस टँकर चालू झाले। आम्हाला वाटलं हो बा आता आमचं होईल बा भलं, आम्हाला अशी आशा जागृत झाली। त्याच्यानंतर मग तेच परिस्थिती आमच्यावर वेळोवेळी राहिली। मग आम्ही कधी या विहिरीचं तर कधी पलीकडल्या विहिरीचं, म्हणजे ते पाणी आता सध्या तर हिरवगार होऊन जाते, तर म्हणून आता सध्या तिकडचं पाणी घेत नाही आम्ही। या विहिरी दुसरी विहीर उपलब्ध आहे का आजूबाजूला? आहे, पण ते हिरवं पाणी आहे, पूर्ण पाणी पिण्यालायकचं बी नाही आहे। आणि या विहिरीचा पाणी जो एका शेतकऱ्याकडून कुठेतरी तुम्हाला मदत म्हणून पाणी दिलं जातं, या विहिरीचा पाणी उन्हाळ्यामध्ये आटत नाही का? नाही, आटते, पण जेवढं आम्हाला लागते तेवढं राहते थोडं बहुत, म्हणून आम्ही उतरून काढून घेऊन चालले जातो। 400 लोकांचं गाव आहे, दिवसभर कित्यांदा ही कसरत करावी लागते? सकाळी 2 ते 3 घंटे आणि संध्याकाळी 2 ते 3 घंटे। पण हे अत्यंत धोकादायक संपूर्ण स्थिती आहे। कोणाचा म्हणजे कोणी घसरला नाही, कोणाला लागलं नाही आजवर? भरपूर जणाला लागलं, भरपूर जण घसरले आणि पडले सुद्धा, पण त्यांना वेळोवेळी आम्ही दवाखान्यात घेऊन गेले, म्हणून थोडेसे चांगले आहे, नाहीतर काही नाही। तेच परिस्थिती आमची आहे, जे आज बघत आहे तेच। सर, आम्ही नाही का कारेगाव पारधी बेटातून आपले एचडीकडे गेलो सर। आपले 5-6 कागदपत्र घेऊन गेलो सर। ते एचडीपाशी दाखवलं सर, तो त्याने का म्हणे तुमचे कागद फेल झालेले आहे सर, म्हणे कलेक्टरपाशी तुम्ही दाखवा म्हणे कागद। कलेक्टरच्या त्याच्या अधिकारापाशी गेलो, तो हे कागद कलेक्टर नाही पाहत म्हणे, ते दुसरं म्हणजे त्याचा अधिकार दाखवलं त्यानं। म्हणजे तुम्हाला एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे, एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाकडे असे हेलपाटे हेल्पटला इथे जा सांगून सांगलं सर। मग मी 5 कागद देऊन आलो, तुमचे कागद पूर्ण फेल आहे म्हणे। दरम्यान इथल्या ग्रामस्थांच्या नेमक्या अडचणी काय आहेत या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत काही पारधी तरुण आहेत। मला सांगा, जेव्हा कारेगावमध्ये प्रशासनाने सांगितलं की आम्ही कायमस्वरूपी पाण्याची सोय करू शकत नाही, तुम्ही वन हक्काचे दावे सादर केले, नेमकं काय झालं? ज्यावेळेस इथे आपल्या एबीपी माझाच्या बातमीनंतर
यांचं वास्तव्य ज्यावेळेस इथे दाखवण्यात आलं तर त्यावेळेस आम्ही इथे आलो आणि हे जे फॉरेस्टच्या जागेवर राहतात म्हणून इथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध आम्ही करून देऊ शकत नाही. तर त्यावेळेस आम्ही यांना म्हणजे कोणकोणत्या गोष्टी अंतर्गत इथे सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात तर अनुसूचित जमाती व इतर वननिवासी वन हक्क कायदा 2006, 8, 12 हा जो सुधारित कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत आम्ही वनहक्क वैयक्तिक वनहक्काचे इथे असणाऱ्या लोकांचे आम्ही दावे तयार केले आणि ते तयार करून हे दावे ग्रामपंचायतनी 2/7/2025 या तारखेला उपविभागीय कार्यालय आपल्या आर्नी आपल्या यवतमाळ इथे त्यांनी दाखल केले. या ठिकाणच्या ग्रामपंचायतचा पण ठराव त्या संदर्भात आवश्यक असेल तो ग्रामपंचायतीने तो ठराव केला का? हो, ग्रामपंचायतने ठराव केला आणि त्यांची जे लोकांचे जे दावे त्यांनी 54 दावे दाखल केले होते हे त्या 54 लोकांची त्यांची यादीसुद्धा त्यांनी यासोबत प्रकरणासोबत जोडलेली आहेत. आणि मुळात इथे असं आहेत की हे सर्व लोक आदिवासी असल्यामुळे यांच्याकरिता अनुसूचित जमाती वन हक्क अधिनियम अंतर्गत या लोकांना 2005 पूर्वीचाच पुरावा लागत होता. हे आदिवासी असल्याचं कास्ट सर्टिफिकेट हे आदिवासी असल्याचं यांचे कास्ट सर्टिफिकेट आहेत आणि हे आदिवासी असल्यामुळे यांना 2005 पूर्वीचाच पुरावा लागत होता. पण प्रत्यक्षात या सर्व लोकांकडे वन हक्काच्या कोठडीमध्ये यांनी शिक्षा भोगलेली आहेत. 1994 पासूनचे विविध यांचे पुरावे आहेत आणि यांचे प्रकरण दाखल केलेले आहेत. पण शासनाने यांना 2005 पूर्वीपासून तर 3 पिढ्याचा पुरावा दाखल करावा आणि ही जी अट आहे हे इतर लोकांकरिता लागू आहेत. म्हणजे आदिवासी असल्याचं कास्ट सर्टिफिकेट आहे, 2005च्या पूर्वीचा रहिवास आहे, तरी बिगर आदिवासीसाठी जे 3 पिढ्यांची तरतूद आहे ती आदिवासींना लागू केली जाते. हो, ती आदिवासींना लागू करून त्यांनी जे कारण दाखवलेले आहेत यांचे प्रकरण नामंजूर करण्याचं, तर यांनी बिगर आदिवासीला जो नियम लागू आहेत तो नियम इथे लागू करून त्यांना त्यांचे प्रकरण जे आहे ते खारिज करण्यात आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे महसूल प्रशासनानं आणखी एक बेजबाबदारपणा करत गावकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. वन हक्क दाव्याबद्दलचे आदिवासींचे अर्ज प्रशासनानं फेटाळल्यानंतर त्या विरोधात अपील करण्यासाठी अर्जदाराला 60 दिवसांची मुदत नियमाप्रमाणे मिळते. मात्र कारेगावमधील पारधी अर्जदारांचे अर्ज STO कार्यालयानं फेब्रुवारी महिन्यात अमान्य केले आणि 60 दिवसात अपील करण्याची नोटीस चक्क एप्रिलमध्ये पाठवली. या दिरंगाईचा शोधही ABP माझानं घेतलाय. त्यावर प्रशासनानंच फेब्रुवारीची नोटीस मार्च महिन्यात पोस्टात टाकल्याचं मान्य केलंय. 27 आले तर 27 तुम्ही दिली हे 22 फेब्रुवारीचे तिकडून निघाले आणि मुदत फक्त मार्च एंड पर्यंतची होती आणि 27 त्यांचे चान्स गेले ते गावकऱ्यांचे. मग ते आमच्याकडे 27 तारखेला म्हणूनच मी तुम्हाला विचारतो की तुमच्याकडचे माझे म्हणणं आहे का सर, मी काय म्हणतो ते माझ्या अंडरमध्येच आहे हा, तर मला द्यायला विचार लागेल ना. 27ला तुमच्याकडे रिसिव्ह झाले आणि त्या दिवशी तुम्ही डिलिव्हर केले. तुमच्याकडून दिरंगाई नाही झाली. नाही काहीच नाही. तर एवढं उशिरा झाले डिलिव्हर. हे वन जमिनीवरच्या हक्काचे दावे आहेत ते गावाचे आणि तो अपीलची केस होती. नाही हे कसं आहे हे आम्हाला माहित असते ना, गव्हर्नमेंटचे असते ना, ते आम्ही ठेवतच नाही, लगेच ताबडतोब. म्हणजे तिथूनच उशिरा पाठवण्यात आलेले. हा, तिथून जागेवरून उशीर आले. यवतमाळ मधून तिथूनच उशीर आलेले आहे. किती आले होते तुमच्याकडे? म्हणजे एका दिवसात किती दिले होते तुम्ही? हे एवढे पूर्ण एकाच दिवशी आले माझ्याकडे. एकाच दिवशी आलेले आहे. बरं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.